क्रिसमस स्पेशल जाळीदार मऊ लुसलुशीत आणि 6 ते 7 दिवस टिकणारा मावा केक चला बनवूया। त्यासाठी इथे मी बाउल घेतलाय, त्यामध्ये पाव वाटी इथे मी बटर वितळून घेतले, ते काढायचं। वजनी प्रमाणामध्ये बटर 30 ग्रॅम आहे। त्यासोबतच अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, वजनी प्रमाणामध्ये पिठी साखर 60 ग्रॅम आहे। पिठी साखर बटरमध्ये घालायची, मिक्स करून 2 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं। त्यानंतर अर्धी वाटी मावा घेतलाय, मावा 50 ग्रॅम आहे वजनी प्रमाणामध्ये। मावा घालायचा, तो सुद्धा या मिश्रणासोबत मिक्स करायचा, 1 2 ते 3 मिनिटं छान असं फेटून घ्यायचा। त्यानंतर 1 वाटी मैदा, वजनी प्रमाणामध्ये मैदा 75 ग्रॅम आहे। 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि त्यानंतर पुन्हा सर्व साहित्य मिक्स करायचं। इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे, लागेल असं थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं। जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बॅटर आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचं। पूर्ण अर्धी वाटी दूध या ठिकाणी मला बॅटर बनवण्यासाठी लागले। असं बॅटर तयार झाले। गॅसवर कुकर सुद्धा मी प्रीहीट होण्यासाठी ठेवलाय। कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवताना कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची। ज्या टीनमध्ये डब्यामध्ये केक बेक करून घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावायचं, वरून मैदा घालायचा आणि छान असं ग्रेस करून घ्यायचं। त्यानंतर बॅटर टीनमध्ये काढायचं, थोडीशी टुटी फ्रुटी घेतली आहे, त्याला सुद्धा मैद्याने कोटिंग करून घ्यायचं आणि टुटी फ्रुटी बॅटरवरती घालायची। त्यानंतर टीन कुकरमध्ये ठेवायचं आणि मंद आचेवरती केक 30 मिनिटं बेक करून घ्यायचा। 30 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता केक परफेक्ट बेक झाला आहे। आता टीन कुकरमधून काढायचा, पूर्णपणे थंड करून घ्यायचा। थंड झाल्यानंतर केक एका ताटामध्ये काढून घ्यायचा। केक आता मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते। आतून छान जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा हा मावा केक बनून तयार झालाय।